नमस्कार. भाजी फटाका रेसिपीमध्ये आपण आज बघूया गावाकडील खूप अशी चविष्ट आणि पौष्टिक अशी मुळांच्या पानांची भाजी. याला तुम्ही मुळ्याची भाजी देखील म्हणू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे. खूप पौष्टिक अशी भाजी आहे ही खाण्यासाठी. आपण बाजारातून मुळं आणल्यानंतर ही पाणी टाकून देतो नेहमी. असं न करता आपण याची आज भाजी करणार आहे. बघूया. माझ्या खूप अशा मैत्रिणी हे पाणी टाकून देतात भाजीचे. त्यांच्यासाठी मी खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी मुळ्यांच्या पानाची रेसिपी. चला, येथे आता सर्वप्रथम भाजी निवडून घ्यायची. मुळा कवळा होता त्यामुळे भाजी पण कवळी आहे, त्यामुळे मी याचे देठ काय जास्त काढत नाही. भाजी जर निबर असेल तर तुम्ही याचे जाड जाड ज्या काड्या वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या. नुसते पानं पानं घ्यायचे आहे. पण कवळी भाजी होती त्यामुळे मी काय काड्या काढल्या नाही आहे त्याच्या. भाजी कापून झालेली आहे आपली. आता आपण डायरेक्ट फोडणीला घेणार आहे. धुवून घ्यायची आहे स्वच्छ भाजी. येथे मी फोडणीसाठी 1 चमचा तेल असं घालून घेतलं. नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातले. आणि मी हिरवी मिरची 2-3 मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं. आता ते घालणार आहे आपण. त्यात थोडेसे शेंगदाणे पण घेतले होते. शेंगदाण्याऐवजी तुम्ही इथे मुगाची डाळ पण वापरू शकता. पण भाजी निबर असते त्यामुळं एखाद्या वेळेस डाळ लवकर शिजून जाते, त्यामुळं शेंगदाणेच घातले इथे मी. आता परतून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित आणि भाजी घालून घ्यायची आहे त्यामध्ये. आता कमी गॅसवरतीच भाजी परतवायची आहे. भाजी घातल्यानंतर देखील परतत राहायचं आहे. खूप अशी पौष्टिक भाजी आहे ही मुळ्याची. मी पण कधी रेसिपी केलेली नव्हती, पण माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे मुळ्यांच्या पानांची भाजी. खायला पण खूप चविष्ट लागते. आता भाजी परतत आलेली आहे. आता त्यात मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ घालायचं. सुरुवातीला कधीच मीठ टाकायचं नाही, कारण भाजी खूप दिसती. परतल्यानंतर ती थोडी होती, त्यामुळे मिठाचा अंदाज चुकण्याची शक्यता असते. भाजी परतल्यानंतरच मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपली भाजी खारट होणार नाही. परतून घ्यायची भाजी आणि आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून झाल्यानंतर झाकून ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर 10 मिनिटं अशी ही भाजी होऊ द्यायची आहे. भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भाजी शिजलेली आहे आपली. हे पहा, शिजलेली आहे आपली भाजी. थोडं अजून होऊ देऊ त्याला. थोडंसं पाणी आहे त्यामध्ये अजून. अशा पद्धतीने तुम्ही मुळ्यांच्या पानाची भाजी करून पहा, टाकून न देता. डाळ भातासोबत कोरडी भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता या भाजीला.
चपाती भाकरीसोबत पण छानच लागते. तयार झालेली आहे आपली भाजी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत भाजी करून पहा आणि खाऊन पण पहा.